न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी भर रस्त्यात एका डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे। यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। डॉक्टर चारुदत्त शिंदे व त्यांच्या एका सहकार्याने अक्षरशः सिनियर स्टाईलने पाठलाग करून आनंद पवार या डॉक्टरला बॅटने मारहाण केले आहे। या संदर्भात गंगापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले दिसत नाही। गंगापूर पोलीस स्टेशन आधी शहानिशा पडताळणी आणि नंतर तक्रार दाखल करून घेणार असा काही प्रकार गंगापूर हद्दीत चालू आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर पवारला ज्यावेळी मारहाण झाले त्यावेळी डॉक्टर पवारांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना आपली मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीत त्यांना कुठेही लागलेले नव्हते किंवा त्यांची हातही फ्रॅक्चर नव्हता व तक्रार दाखल करून कशी घ्यायची असा प्रश्न निर्माण होतो। वास्तविक पाहता डॉक्टर पवार यांचं मेडिकल झालं पाहिजे होतं, मात्र पोलिसांनी मेडिकल न करता उलटी डॉक्टर पवारांनाच विचारपूस केली। डॉक्टर पवार शासकीय रुग्णालयात मेडिकलसाठी का गेले नाहीत असा एक प्रश्न निर्माण होतो, मात्र डॉक्टर पवारांना विचारले असता मी जर सरकारी रुग्णालयात मेडिकलसाठी गेलो असतो तर त्या ठिकाणी डॉक्टर शिंदे यांचा दबाव आला असता व मला खरे मेडिकल सर्टिफिकेट मिळाले नसते असं डॉक्टर पवारांचं मत आहे। डॉक्टर पवारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता की काय अशा चर्चेला आता उधाण आले आहे। डॉक्टर पवार हे जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते। डॉक्टरांच्या भाईगिरी विरोधात गुन्हा दाखल करण्यामध्ये उशीर का होतोय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। मेन बॉस को डॉक्टर नाही कोणीच सकाळी येऊन गेले डॉक्टर, राहून घेऊन गेले। मग आता इथं एखादा बॅड झालं पेशंट तर आपण बोलतो ना नाही प्रॉब्लेम ऐका ना, आमच्या पेशंटला डायबेटिक फूट आहे आणि त्या पेशंटचं ड्रेसिंग 3 दिवसापासून झालं नाही। तुमच्या डॉक्टरांना फोन करून मी बोलते, बोला ना। अहो काय माहिती आहे का, हे बघा आता मेडिसिनवाले डॉक्टर इथं आहेत, बरोबर आहे की नाही, आणि सर्जनला तुम्ही कॉल देणार की यांचं ड्रेसिंग करा म्हणून। आता तुम्ही कॉल देताय का? पण ते तुम्हाला ना ते डॉक्टरच सांगतात, कागदपत्रावर असेल ना कॉल घेऊन, कागदपत्रावर कॉल घेऊन नॉट घेऊन काही त्रास असेल लिहिलेलं, कारण त्याचा पाय सोडून गेला आहे, तो डायबिटिक आहे, 450-500 शुगर आहे। मी त्या मॅडमशीच बोलते, एक मिनिट। ते खंडू पवार पेशंट तुमचं आहे ना मॅडम? हा, ते रिलेटिव्ह आले, ते म्हणतात की ते सर्जरीचे त्यांचं ड्रेसिंग नाही झालेलं आहे, 3 दिवसापासून नाही झालं ना? नाही 3 दिवसापासून ड्रेसिंग नाही, मी रोज बघतो, काल बी नाही ड्रेसिंग झालं, केलंच नाही। पेशंट स्वतः बोलून घेतो मी, तर तुम्ही विचारा त्याला। कॅज्युअल दिला का मॅडम येऊन तुम्ही? गेले कधी पण कॉल दिलेला? विचारायला ते म्हणतात पाहिजे की नाही कधी झालं. कॉल दिला असं तुम्ही त्यांना की ते आलेच नाही? कधी कॉल दिलाय? कागदावरती आहे का नोंद तशी? हो चालेल चालेल, हो मी सांगते त्याला, खाली पाठवते कॅज्युअलिटीला, मी सांगते। तिथं कोणाला भेटायचं नाही? नाही अश्विनी मॅडम नाही बसल्या, ते म्हणे मी काल पण ते सर्जरीच्या डॉक्टरांना कॉल करून सांगितलं, आज पण सकाळी त्यांना पण सांगितलं, येत नाही ते. आले नाहीये, तर तुम्ही ना खाली कॅज्युअलिटीला आहेत ते सर्जरीचे मेन बॉस कोण आहे? ते नाही सांगता येणार आम्हाला, तुम्ही ना खाली जाऊन तुम्ही casualty नाही, ला आता विचारा. ड्युटी डॉक्टर आपल्याकडे कोणाकोणाची आहे त्यांची काही लिस्ट वगैरे रॉस्टर लावलं नाही का? मेडिसिनची आहे का? हा मेडिसिनचे आहे आमच्याकडे आहे ते, आता मेडिसिन ती लिस्ट द्या बरं मला। तुम्ही खाली ना, त्या मॅडम बोलल्या खाली कॅज्युअलिटी। मला एक काम करा, आता इथं मेडिसिनचे कोण डॉक्टर बघतात त्यांची लिस्ट दाखवा। मॅडमचा नंबर तुमच्या युनिटच्या डॉक्टरांचंच पाहिजे, बाकीच्या डॉक्टरांचे काही येणे नाही, त्या डॉक्टरांना बोला। नाही त्या वार्डामध्ये
जिथं आमचा पेशंट दाखल आहे तो आणि हा वॉर्ड एकच आहे. एकच वार्ड आहे. एकच वॉर्ड. जेवण झालं? मग कोणी परत डॉक्टर येऊन तुझी तपासणी करून गेलं का? काय केलं? शुगर चेक केली. किती निघाली शुगर? पायाचं ड्रेसिंग केलं का आजी यांचे? पायाचं किती दिवसापासून नाही केलं? केलेलंच नाही. बरं. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर. महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आनंद, समाधान प्राप्त करून देण्यासाठीच या मेळाव्याचं आयोजन ब्रह्माकुमारी वासंती दिदीजींनी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जय भवानी रोड येथे एकाच छताखाली भारतभर पसरलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन. आपल्या जीवनात विचारांमध्ये, संस्कारांमध्ये परिवर्तन घडवून आणणे, जीवनाप्रती आपला सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आनंद, समाधान प्राप्त करून देणे हा उद्देश समोर ठेवून महाशिवरात्री निमित्त या द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन आणि आध्यात्मिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या स्वरूपाने आपण भगवंताचा एकच प्रकारे जन्मदिवस साजरा करत असतो. भगवंताच्या दिव्य अवताराने भूतलावर कसा प्रकाश पसरतो याचेच दर्शन या आध्यात्मिक द्वादश ज्योतिर्लिंग आध्यात्मिक मेळाव्यामधून आपल्याला करण्यात येईल. तुळजाभवानी मंदिराच्या या पावन प्रांगणात लावलेल्या आध्यात्मिक मेळ्यातून सर्व जनता एकाच छताखाली भारतभर पसरलेल्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन प्राप्त करून आपल्यासाठी एक आध्यात्मिक ज्ञानप्रकाश प्राप्त करतील, असं प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी यांनी केले आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या नाशिक रोड सेवा केंद्रातर्फे दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी पर्यंत जय भवानी रोड येथील तुळजाभवानी मंदिरात महाशिवरात्री निमित्त द्वादश ज्योतिर्लिंग आध्यात्मिक मेळा व राजयोग शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी बोलत होत्या. कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन व शिवध्वजारोहण करून करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य नगरसेवक रमेश धोंगडे, मान्य नगरसेविका ज्योतिताई खोले, तुळजाभवानी मंदिर सचिव सुभाष पाटोळे, उपाध्यक्ष रमेश थोरात, खजिनदार रवींद्र गायकवाड, सहसचिव कैलास कदम, ट्रस्टी शिवाजी कदम, पोपट पाटोळे, शिवाजी लवटे व नगरसेविका कोमल मेहलोरिया यांच्या आई सुलभा मेहलोरिया, नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्मकुमारी शक्ती दिदी व ब्रह्मकुमारी गोदावरी दिदी आदी मान्यवर उपस्थित होते. दिदींनी पुढे सांगितले की या विद्यालयात साप्ताहिक कोर्स दिला जातो. यात आपल्याला आत्मा, परमात्मा व विश्वचक्राचे ज्ञान दिले जाते. संसार कसा चालतो, आज मनुष्याची स्थिती काय आहे, का आहे, मनुष्याचे जीवनमान इतके हालाखीचे का झालेले आहे, या दृष्टीचक्रापासून आपल्याला कसे मुक्त होता येईल, या सर्व बाबी साप्ताहिक कोर्स मधून आपल्याला सांगण्यात येतील.
या कोर्समधून व्यक्तीचे जीवन परिवर्तन होऊन जीवनात सुख शांती आनंद लाभतो। त्यामुळे प्रत्येकाने हा निशुल्क साप्ताहिक कोर्स आवर्जून करावा असं आवाहन या प्रसंगी आदरणीय ब्रह्माकुमारी वासंती दीदीजींनी केले आहे। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी खुशीने स्वागत नृत्य प्रस्तुत करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली। ब्रह्मकुमारी ज्योती दीदी व ब्रह्मकुमारी वंदना जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले। कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचलन ब्रह्मकुमार नरेंद्र भाई यांनी केले। ब्रह्मकुमार महेंद्र भाई यांनी पाहुण्यांना द्वादश ज्योतिर्लिंग व प्रदर्शनाची माहिती सांगितली। सर्व मान्यवरांना आदरणीय ब्रह्मकुमारी वासंती दीदीजींनी त्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कारित करण्यात आले। कार्यक्रमात मोठ्या संख्येने ब्रह्मकुमारी संस्थेचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते। सर्वांनी द्वादश ज्योतिर्लिंगाचे व येथे लावण्यात आलेल्या आध्यात्मिक प्रदर्शनाचं अवलोकन करून भगवंताचा संदेश प्राप्त केला। हा आध्यात्मिक मेळावा याच ठिकाणी 27 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 7 ते 9 अखंड चालू राहील। सोबतच या मेळाव्यात निशुल्क राजयोग शिबिर घेण्यात येणार आहे। सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 1 तास या ठिकाणी येऊन या मेडिटेशनचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असं आवाहन ब्रह्मकुमारी शक्ती दिदी ब्रह्मकुमारी गोदावरी दिदी यांनी या प्रसंगी केले। अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे फ्राउशी इंटरनॅशनल अकादमी नाशिक हेलिपॅड येथे आगमन। राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे फ्राउशी इंटरनॅशनल अकादमी येथील हेलिपॅडवर आगमन झाले। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्या वतीने राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे स्वागत केले। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित करावेत, राज्यपाल CP राधाकृष्णन। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करताना आर्थिक दुर्लभ घटकांचा पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावे, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती CP राधाकृष्णन यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 30व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक कोळसकर, विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य संजीव सोनवणे, दापोली येथील बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, कुलसचिव दिलीप भरड यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्रमुख उपस्थित होते. राज्यपाल श्री राधाकृष्णन म्हणाले, जगातील अनेक प्रगत देश कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचा शोध घेत आहेत. ते त्यांची भाषा जाणणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी करतात. या पार्श्वभूमीवर जपानी, जर्मन, रशियन, इटालियन, फ्रेंच किंवा अगदी इंग्रजी भाषेतील लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार विद्यापीठाने करावा. देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रात मॉडेल पासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार आहे. हा बदल विद्यार्थ्यांना अधिक रोजगारात सक्षम बनवण्याबरोबरच त्यांना उद्योजक बनवण्यासाठी सक्षम करेल आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास पूरक ठरेल, असा विश्वास राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारतामध्ये 2036 पर्यंत उच्च शिक्षणात 50% नोंदणी साध्य करण्याचे स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल. दुर्गम भागातील आणि शैक्षणिक प्रवाहापासून दूर असणाऱ्या व्यक्तींना यामुळे शिक्षणाची संधी मिळू शकेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गृहिणी, कामगार, आदिवासी भागातील नागरिक आणि बंदीजनांनाही शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. विद्यापीठाचे हे कार्य कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असं शिक्षण देण्यासाठी नवा विचार आणि नवकल्पनांचा समावेश अभ्यासक्रमांतर्गत करावा, असं आवाहन राज्यपालांनी केले. विद्यापीठाचे रूपांतर डिजिटल विद्यापीठात करण्यासाठी निधी मिळवण्याबाबत शासनाला सूचना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर कोळसकर यांनी आपले मत मांडले. डॉक्टर कुलगुरू यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी कुलपती तथा राज्यपाल श्री राधाकृष्णन यांच्या हस्ते विविध विद्याशाखेतील सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. यावेळी दीक्षांत समारंभामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात PhD, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या 96 शिक्षण क्रमातील 1,39,218 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पदवीधारकात 60 वर्ष वयावरील 195 विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. विविध शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या 33 बंदीजनांचा समावेश आहे. 1,39,218 पैकी पदविका धारक 15,370, पदवीधारक 91,197, पदवीयुक्त पदवीधारक 32,643, PhD डी धारक 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात 81,870 विद्यार्थी व 57,348 विद्यार्थिनी आहेत. पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये 221 विद्यार्थी दृष्टीबाधित आहेत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98,227 85,037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83,297 62,302. श्री बंटी आढाव, संचालक, 89,561 99,139. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक महानगरपालिकेचे प्रथम महापौर
शांताराम बापू वावरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 वाजता शांताराम बापू वावरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी अभिवादन केले। यावेळी मनपा उपायुक्त अजित निकत, विक्रम वावरे, विक्रांत वावरे व यांच्या हस्ते वावरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी मनपाचे उपायुक्त नितीन नेर, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, सहाय्यक नगर सचिव किशोर कोठावळे, तुषार वावरे, सचिन भोसले, डॉक्टर नितीन हिरे, हर्षल कडभाणे, सुनंदा वावरे, नंदा वावरे, वृषाली वावरे, छाया कडभाणे, उर्वा कडभाणे, मीनाक्षी वावरे, सोया वावरे, आर्या पाटील, सुचिता कडभाणे, राजू वर्मा, योगेश आडभाई, सुरेश पवार, शंकरराव पोरजे, मनीषा पाटेकर, साहेबराव भोसले, कृष्णा पडोळ, रमेश पागे, दीपक बंदारे, सागर पिठे आदींसह अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर। महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम। कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। तोडून जीर्ण रिवाजा। अवघड परिस्थिती आहे की नाही? पोलीस हवालदाराला बेदम मारहाण प्रकरणात पोलिसांकडूनच सहकाऱ्यांवर अन्याय। राजकीय दबावामुळे वर्दीवर हात टाकणाऱ्यांना पोलीसच घालत होते पाठीशी। पोलीस आयुक्तांच्या खरडपट्टीनंतर 3 दिवसांनी गुन्हा दाखल। पुणे बंदोबस्तावरून रात्री उशिरापर्यंत आलेल्या व रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकल्याने चौघांनी पोलीस हवालदाराला बेदम मारहाण केली। परंतु वर्दीवर हात टाकणाऱ्यांना दणका देण्याऐवजी पोलीस त्यांनाच पाठीशी घालत असल्याचं दिसून आले। राजकीय दबावामुळे चतुर्शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी फर्यादीलाच तडजोड करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकल्याचं सांगण्यात येत आहे। अखेर हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर गेले। त्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर 3 दिवसांनी गुन्हा दाखल करून चतुर्शृंगी पोलिसांनी चौघांना अटक केली। याबाबत पोलीस हवालदार मॅगी उर्फ चंद्रकांत विष्णू जाधव वय 42 वर्ष राहणार रामोशीवाडी यांनी चतुर्श्रेणी पोलीस ठाण्यात फर्याद दिली होती। त्यावरून पोलिसांनी रुपेश मांजरेकर वय 25, अनिकेत राजेश चव्हाण वय 21, अनिकेत घोडके वय 24, अभि डोंगरे वय 24 सर्व राहणार रामोशीवाड वराडवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फर्यादी चंद्रकांत जाधव हे सहकार नगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार आहेत। ते 15 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजता बंदोबस्तावरून कारने घरी आले। त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला कार पार्क केली। त्यावेळी तिथे रुपेश मांजरेकर, अनिकेत राजेश चव्हाण, अनिकेत घोडके, अभि डोंगरे हे गोंधळ घालत बसले होते। त्यावेळी फर्यादी यांनी त्यांना एवढ्या रात्री का गोंधळ घालत आहात म्हणून जाब विचारला। तेव्हा अनिकेत घोडके व अभि डोंगरे हे पाठीमागून आले व त्यांनी जाधव यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली।
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जळगावाच्या शाहूनगरात छापा टाकून जळगाव शहर पोलिसांनी MD ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला केली अटक. जळगावच्या शाहूनगरात MD ड्रग्जची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून MD ड्रग्ज विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केली आहे. अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून 5,34,000 एवढे किमतीचे 53 ग्रॅम 40 मिलीग्राम एवढे MD ड्रग्ज हस्तगत केले आहे. काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा MD ड्रग्जचा विक्री करतो. त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद भिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम असं MD मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे. त्याची किंमत सुमारे 5,34,000 आहे. हा MD मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 64/25 NDPS ॲक्ट कलम 8B 21 22 आणि 27 या कलमान्वये त्या संबंधित इसम सरफराज जावेद भिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याच्यावर या अगोदर आरमॅक्सचा गुन्हा दाखल आहे. आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत. हा आरोपी सदर MD मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम मंदिर. महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर
महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. तोडून गिरणारी वाजा. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात यावेळी खासदार संजय राऊत काय म्हणालेत ते. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज. नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. ते तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, काय बिग का म्हणतात ते. एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तिथे साहित्य विषयक, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत, देशाच्या राजधानीत? काय हे जे साहित्य महामंडळ आहे, यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत. आय रिपीट, साहित्य महामंडळ, मराठी साहित्य महामंडळ. म्हणजे सरकारनं 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून, आणि संमेलन भरायला परवानगी द्यायचं काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ, आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात. कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर, ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते. सगळ्यात भ्रष्ट खातं हे मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे. मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या, आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून. त्यांची मुलाखत घ्या जाऊन. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग DP सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले. गटनेते अशोक हरनाळ, जा त्यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल. आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेना. मी रेकॉर्डवर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले या बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची, अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसांनी. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. एक संस्कार, एक संस्कृती असते. आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारणं असतील तुमची, तुम्ही अशा प्रकारे विधान करता मातोश्रीच्या बाबतीत.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे. ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहित नाही, त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही. हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचं उद्घोष करणार. आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो. मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारे माणसं आहोत. पण तुम्ही नीलम गोऱ्हेच्या बाबतीत आता जो शब्द वापरला, त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं? सभापती आहे, मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे. मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, सीबीआय झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य संसदेचे. हे केलेलं आहे की उषा तांबे यांनी 50 लाख होय दिलेत. काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला. म्हटले बोले, लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. राऊत साहेब, तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत. पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले, ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थिती नाही. रेती धोरणासाठी येणाऱ्या काळात कडक उपाययोजना करण्यात येतील. चंद्रशेखर बावनकुळे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेती माफियांनी थैमान घातला असून अनेक अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. त्यासाठी येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना रेती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कडक उपाययोजना करण्यात येणार असून जेणेकरून अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून प्रशासन काम करणार आहे. रेती धोरणांमध्ये अनेक बदल देखील करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता महसुलाचे काम करावे. त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी देखील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. निर्णय आपण करणार या गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या 2 वर्षामध्ये
या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही, आपण करू शकणार नाही, आपली महसूल यंत्रणा करू शकणार नाही, पण 2 वर्षामध्ये तुम्हाला वाढू या धोरणामध्ये इतकं चांगलं आपण काम करू की महसुली कर्मचाऱ्यांना वाढू पडलाला जायची गरजच पडणार नाही. इतका चांगला निर्णय आपण वाढू धोरण आणणार आहे, जे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना रात्री रस्त्यावर कुठलंही वाहन अडवण्याची गरज पडणार नाही. आपण डिमांड बेस्ड सप्लायची अशी व्यवस्था करू की त्या ठिकाणी कुठल्याही वाळूच्या माफियाला उद्या ठिकाणी वाळू चोरीची गरजच पडणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत, त्याची आपण काळजी करू नका. मला कळतं की रात्री बेरात्री जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला कोतवाल उभा राहतो, त्यांच्या जीवावरती येतं आणि वाईटही वाटतं. जाफराबाद सारख्या घटना घडतात, कुठेतरी येतं त्या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण नागरिकांच्या अंगावर वाळू टाकतं. म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की त्यांनी मन सुन्न झालं की आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ नये. हे माफिया ज्या पद्धतीने करतात आहे, कुणाचा जीव घेत आहे, या ठिकाणी आपल्या सर्वांना यातून शिकण्यालायक आहे. शेवटी प्रत्येकाचा जीव असतो, एक व्यक्तीचा जीव जाणे हा खऱ्या अर्थाने आपण न स्वप्नारी हानी आहे. त्यांच्या परिवाराचं काय, त्यांच्या मुलाबाळाचं काय, त्यांच्या लहान लहान बाळाचं काय, शेवटी मजुराचं काय झालं, मजुराचं त्या ठिकाणी आज त्यांच्या परमेश्वराने तशी परिस्थिती निर्माण केली म्हणून तो मजूर आहे आणि मजुराचा मृत्यू होणे हे काय आपल्यासाठी चांगलं नाही. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाढू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील, मी तर त्या ठिकाणी वाढू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला, यावेळी आपण निर्णय घेतला. वाढू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये मी तुम्हाला सांगतो, उद्या माझं वाढू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे. 167 सुधारणा या ठिकाणी आपल्याला वाढू धोरणावर आलेले आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये ज्या सुधारणा आल्या आहेत, इतक्या महत्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेने, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाढू धोरणावर सुधारणा दिल्या आणि गौण खनिज धोरणावर सुधारणा दिल्या. त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी करतो आहे. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा, ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान, नाशिक, महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर. महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. तोडून गिरणारी वाजा. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ता संमेलन मुंबई येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पुणे आदी भागातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत. सदर संमेलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या संमेलनात श्रीकांत नायक, सचिन नागरे, सचिन साबळे, आर.बी. जगताप, वसंतराव वाघमारे, बिपिन कटारे, अशोकराव भोगले, रंजना भांगे, रमेश तुपे, मेहमूद शेख, बाबासाहेब खरात, सागर पिल्ले, शंकरराव तांबे, हनुमंत सारस्कर, महिला आघाडीच्या कविता लष्करे, संदीप गांगुर्डे, हितेश भालेराव, प्रशांत कटारे, सचिन भिसे आदी महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे
प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बौद्ध महासभेतील नवनिर्वाचित पदे ते कर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम मोठा राजवाडा येथे पार पडला. या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, चावदास भालेराव, शरद भुंगे, कृष्णा सोनवणे, सनी जाधव यांच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वंचितचे संजय साबळे, वामनदादा गायकवाड, संजय दोंदे, उर्मिला गायकवाड, विनायक कटारे, जितेश शार्दूल, मारुती घोडेराव, अनिल आठवले, संदीप काकडे, अमोल घोडे, राहुल पेटकर, विशाल पाडमुख, दिलीप लिंगायत, यशवंत शिंदे, दीपक भंडारी, ताराचंद मोतेमल, बाबा केदारे, अमोल बच्छाव, विवेक तांबे, प्रभाकर काळंबे, प्रल्हाद उघडे, तुषार भालेराव, दादा सुरवाडे, अरुण बोर्डे, राजेंद्र मोरे, मनोज बागुल, सुनील वाघ, कुमार पगारे, प्रवीण हिरे, वैभव काळे, बाळासाहेब काळे, सचिन डांगे, सुमित पवार, शेखर साबळे, किरण तेजाळे, अशोक दोंदे, तुषार जाधव, अमित शेख, सरलादेवी निलेश भालेराव, विवेक वाळके आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा. मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले आहेत. उद्या होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबत राहू असं देखील वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी सांगितलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आणि उर्वरित मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याच अनुषंगाने आज वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान त्यांच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आम्ही घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत, आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत. या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळत नाही, ह्या आरोपींना फाशी होत नाही
तोपर्यंत आम्ही या परिवाराची साथ सोडणार नाही. उद्या सहभागी होता इथे? उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही, कारण ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे. परंतु हे परिवार एकटा नाही, यांच्या दुःखात, यांच्या वेदनेमध्ये, यांच्या अडचणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळे या परिवारानं खचून जायची गरज नाही. मी आत्ताच धनंजय भैयांना तीच त्या ठिकाणी आव्हान केलं किंवा त्यांना एक विनंती केली की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घाबरून जायची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयागराज मध्ये होत असलेल्या महाकुंभ मेळाव्यासाठी रवाना. लय मुवमेंट चालू झालं. वहिनी पण वर नको टाकू दे. भाई प्रयागराजला चालतंय. भाई अरे ते हायवे आहे बाबा, इथं तिकडे भेटतो. हा भाई. Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp, 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. 65 बेकायदा इमारतींच्या रहिवाशांच्या न्यायासाठी दीपेश म्हात्रे मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराला जाणार. ठाणे जिल्ह्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला आहे, जिथे नागरिक आपली समस्येची कैफियत मांडत आहेत. विशेषतः कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींच्या रहिवाशांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या नागरिकांना न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे आणि या इमारतीचे रहिवाशी ठाण्याकडे रवाना झाले असून थोड्याच वेळात ते गणेश नाईक यांच्या जनता दरबारात आपली व्यथा मांडणार आहेत. बोगस कागदपत्रांवर उभारलेल्या या इमारतींमुळे नागरिक संकटात आले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित बिल्डर आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि रहिवाशांना दिलासा मिळावा अशी मागणी होत आहे. गणेश नाईक यांच्या जनता दरबारात या प्रकरणात काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. आज गणेश नाईक साहेबांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार सुरू केलेला आहे. सर्व नागरिकांना त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि आज आम्ही या 65 इमारतील सर्व नागरिकांना घेऊन गणेश नाईक साहेब यांच्या जनता दरबारमध्ये जातोय. नागरिकांना न्याय मिळावा, 65 इमारतीतील जे नागरिक आहेत ज्यांच्यावर आज टांगती तलवार आहे त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी हे बोगस कागदपत्र तयार केलेले आहेत, हा मोठा स्कॅम आहे, यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करून यांना जेलमध्ये टाकून या लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती मी आज गणेश नाईक साहेबांना करणार आहे. Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp, 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites
guide the students from ABCD to great achievements. CCIच्या केंद्रावर कापूस खरेदीसाठी रात्रीपासून झाली शेतकऱ्यांची गर्दी. CCIच्या 15 केंद्रांवर 11 फेब्रुवारी पासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचं CCIने स्पष्ट केले होते. 14 दिवसानंतर सोमवार 24 फेब्रुवारी रोजी पुन्हा कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे. याबाबतचे पत्र बाजार समितीत धडकले आहे. त्यासाठी रात्रीपासून कापसाचे वाहन खरेदी केंद्रावर दाखल झाले. शेतकऱ्यांची गर्दी झाली असता सोमवार सकाळी 11 वाजेपासून खरेदी केंद्रावर कर्मचारी दाखल झाले नव्हते. उपाशी असलेल्या शेतकऱ्यांची त्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सर, मी एक शेतकरी वरजडी या गावी राहतो, आकाश जयस्वाल. आणि सर, आत्ताचे 11 वाजले आहे. जवळपास 11 वाजून एवढा उशीर झाला. आम्ही रात्री भरापासून इथे येऊ ना, आणि हाच प्रोग्राम दररोज राहते. महिनाभर झाला आम्ही रात्री येतो आणि जातो, आणि रात्री येऊनही सुद्धा हे आज 11 वाजूनही अजून ऑफिस उघडलेला नाही आणि कोणताच अधिकारी अजून आलेला नाही आहे. तर हा कास्तकाराला जो त्रास होता रोजचा, हा लवकरात लवकर त्यांनी काही ना काही उपाययोजना करून निपटवाले पाहिजे. कारण रोज येऊन रोज जर 11 वाजत असं नाही तर सकाळचे, तर आज पहिला भरपूर कास्तकार इथे येऊन आहे आणि ह्यांना हाच रोज त्रास होतो. हाच रोज त्रास मिटवण्यासाठी येईन काही ना काही याच्या उपाययोजना करायला पाहिजे. एवढाला उशीर जर होत असेल तर हे कास्तकाराला त्रास दिल्याशिवाय किंवा मग अटवून मारल्याशिवाय हा रोजचाच त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. याच्या काही ना काही उपाययोजना त्याने करायला पाहिजे. सर, काय ना तुम्ही? आकाश मुन्नालाल जयस्वाल, राहणार वरझडी. न्याय म्हणजे सत्याचा